नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी अपेक्षा. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या आयुष्याशी निगडीत आहे. तो म्हणजे योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय. श्री साई सच्चरित्रामधील 25व्या अध्यायात बाबांना त्यांचे भक्त दामू अण्णा कासार यांना एका मोठ्या आर्थिक संकटातून कसं वाचवलं आणि त्यांच्या नशिबात नसलेलं सुख कसं मिळवून दिलं हे आपण आज पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात आपल्यासाठी एक खूप मोठा धडा आहे. अहमदनगरचे दामू अण्णा कासार हे बाबांचे निस्सीम भक्त होते. एकदा त्यांना एका व्यापाऱ्याने कापसाच्या सट्ट्यात भागीदारी करण्याची ऑफर दिली. त्यात लाखो रुपयांचा नफा दिसत होता, पण अण्णांना संशय होता. म्हणून त्यांनी बाबांना पत्राद्वारे विचारले. बाबांनी उत्तर दिलं, कापसाच्या सट्ट्यात पडू नकोस, त्यात नुकसान होईल. अण्णांनी बाबांचा शब्द मानला आणि व्यापार केला नाही. काही दिवसातच कापसाचे भाव जमिनीवर आले. ज्यांनी गुंतवणूक केली होती त्यांचे अतोनात नुकसान झाले. पण बाबांच्या एका शब्दाने दामू अण्णाचे लाखो रुपये वाचले. कापसानंतर दामू अण्णांना वाटलं की आपण गुळाचा व्यापार करावा. तिथेही खूप नफा दिसत होता. पण बाबा पुन्हा म्हणाले, स्वतःची भाकरी खाऊन शांत रहा, गुळाच्या नादाला नको लागूस. अण्णांनी पुन्हा ऐकलं आणि गुळाचा बेत रद्द केला. पुढे काय झालं? गुळाचा साठा करणाऱ्यांना खूप मोठं नुकसान सोसावं लागलं. यावरून आपल्याला समजतं की लोभ हा नेहमीच माणसाला बुडवतो, पण गुरूचा शब्द नेहमी तारतो. या अध्यायातील सर्वात भावूक प्रसंग म्हणजे दामू अण्णाच्या अपत्याचा प्रश्न. त्यांच्या कुंडलीत संतान योग नव्हता, पण बाबांनी त्यांना 2 आंबे दिले आणि सांगितलं की ते त्यांच्या धाकट्या पत्नीला खायला द्या. बाबांचे शब्द कधीच खोटे ठरत नाहीत. पुढे अण्णांना 2 पुत्र झाले. म्हणजे काय, तर संतांचे आशीर्वाद नशिबाच्या रेषाही बदलू शकतात. तर मंडळी, हा अध्याय आपल्याला शिकवतो की आयुष्यात कितीही मोठा नफा दिसत असला तरी जर आपले मन आणि आपले गुरु नाही म्हणत असतील तर तिथे थांबणे श्रेयस्कर असते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये ओम साईराम लिहून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन अध्यायात. धन्यवाद.